8 जून 2020 रात्रीच्या 11:30-12 वाजता दिशा सालियन नावाच्या एका होतकरू कास्टिंग मॅनेजरचा तिच्या मालाडीतल्या गगनचुंबी इमारतीतल्या घराच्या बाल्कनीतून पडून अपघाती मृत्यू झाला. पोलिसांनी तशी नोंद केली. नंतर असा निष्कर्ष काढला गेला की हा अपघात नव्हता, तर दिशा सालियननं आत्महत्या केलेली आहे. दिशा सालियनचा राजकारण्यांशी तसा कुठलाही संबंध नव्हता, ना कुठल्याही NGOशी तिचा संबंध होता. मग अचानक तिच्या मृत्यूला खुनाचं स्वरूप देत एक नवी थिअरी बाजारात आली की दिशाचा खून झाला आहे आणि त्या खुनात NGOचे नेते जे आहेत आदित्य ठाकरे यांचा हात आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार आणि आत्ताचे सध्याचे मंत्री नितेश राणे यांनी तर छातीठोकपणे हा आरोप केला आणि त्या आरोपाला पुष्टी देणारे पुरावे आपल्याकडे आहेत असा दावा केला. महाविकास आघाडीच्या राज्यात स्थानिक पोलिसांनी मालवणी पोलीस ठाण्यात नितेश राणे आणि नारायण राणे यांना चौकशीसाठी बोलावलं होतं, कारण त्यांनी हे आरोप केले होते. आणि मग गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार त्यांना विनाकारण 2-2 तास 4-4 तास एखादा सामान्य साक्षीदारासारखं बसवून ठेवलं गेलं. राणे पिता पुत्र हे सातत्यानं दिशा सालियनच्या बदललेल्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टबद्दल बोलत होते. त्याचबरोबर पुढे एक नवा पैलू समोर आला की आदित्य ठाकरे हे दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी त्याच वेळेस नेमके मालवणी परिसरात दिशाच्या घराजवळच हजर होते. असा ठोस पुरावा म्हणजे आदित्य ठाकरेंचं मोबाईल टॉवर लोकेशन रिपोर्ट. मालवणीतले आमदार असलम शेख हे त्यावेळेस मुंबई उपनगराचे पालकमंत्री होते बहुधा, आणि आदित्यजी हे मुंबई शहराचे. त्यामुळे या दोघांमधला समन्वय अचाट आणि अफाट होता. त्यांना या अचाट अफाट समन्वयाला अबाधित राखण्यासाठी सातत्यानं भेटीगाठी कराव्या लागत होत्या. कदाचित आदित्य ठाकरे हे 8 जूनला असलम शेखला भेटायला मालवणीत आले असावेत आणि त्यांचं टॉवर लोकेशन हे पकडलं गेलं असावं, ज्याच्या आधारे आता असं म्हटलं जातं की आदित्य ठाकरे हेच दिशा सालियनच्या मृत्यूस कारणीभूत आहेत. या आरोपावर आधारित एक PIL मुंबई हायकोर्टात दाखल आहे. त्यावरच्या सुनावणीचा खेळखंडोबा व्हावा यासाठी म्हणे 3,000 कोटींची डील ठाकरेंच्या माणसांकरवी खटल्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तीशी केली गेली होती आणि त्यामुळे हा खटला कधी बोर्डावर आलाच नाही. आपण अनेकदा या विषयांवर बोललेलो आहोत की जिथं कोर्टाच्या 1 दिवसीय कामकाजात पहिल्या 5 जर केस असेल तरच ती बोर्डावर येते, अन्यथा पुढच्या केसेस पुकारल्या पण जात नाहीत. त्यांना आपसुकच पुढची तारीख मिळते. आदित्य ठाकरेंची केस ही नेहमी 17, 18 किंवा 20, 22 नंबरवर लावली जायची. विरोधी वकिलांनी यावर असंख्य आक्षेप घेतल्यानंतर एकदा या केसचा नंबर 7 होता क्रमानुसार, पण तो देखील त्या दिवशी पुकारला गेला नाही. बोर्डावर केस आली नाही. आधीच्या 3-4 केसेसमध्येच इतका वेळ घालवला गेला की तो 7वा नंबरही आला नाही. अशा पद्धतीने ही केस काही केल्या पटलावर येतच नव्हती. यात एक मुख्य जनहित याचिका आहे या खटल्यामध्ये, जी सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालय लिटिगंट्स असोसिएशनचे अध्यक्ष राशिद खान पठाण यांनी दाखल केलेली आणि 2 सेपरेट पिटिशन आहेत त्याला जोडून. या राशिद खान पठाणना मागेच 50 कोटींची ऑफर दिली गेली होती की तुम्ही केस मागे घ्या. जर का या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात, पाय किंवा अजून काही असं काहीच नाहीये, तर मग कोर्टात केस लांबवण्यासाठी, बोर्डावर लागूच नाही यासाठी आणि फिर्यादी पक्षाला 50 कोटी ऑफर करण्याचं कारण काय? रशीद खान पठाण यांनी त्यांना हे 50 कोटी कोणी आणि कसे ऑफर केले होते हे सुद्धा पुराव्यासकट पोलिसांकडे दिलेलं आहे. तसा FIR आहे त्यांच्याकडे, पण त्यावर कारवाई शून्य. खटला लांबवत ठेवणाऱ्या न्यायपालिकेत महत्त्वाच्या जागेवर बसलेल्या झारीतल्या शुक्राचार्यांना एका निष्पाप पोरीचा गेलेला बळी महत्त्वाचा वाटत नव्हता. पण तिकडे शिंदे फडणवीस जरासे जरी चुकले तर हे लागलीच हेडमास्टरवाली छडी घेऊन शिवमोटो दाखल करून घेत. कोणी तक्रार करो ना करो यांचं बारीक लक्ष महायुतीच्या कारभारावर होतं. आदित्य ठाकरेंनी मागे घाईघाईत एक प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचं तुम्हाला आठवत असेल, आपण त्यावर व्हिडिओही केलाय. मीरा रोडच्या त्या फर्जी पत्त्यावर, जिथं तो कोणी मिश्रा नावाचा वकील, असा कोणी वकील राहत नव्हता, तरी त्यानं करून दिलेलं ॲफिडेव्हिट या बहादरानं कोर्टात दाखल केलं होतं. आता हा न्यायालयाचा अवमान देखील आहे आणि फसवणूक देखील. एक पिटिशन यावर देखील दाखल आहे. दुसरं म्हणजे काल परवा जी बातमी आली की आदित्य ठाकरेंना हायकोर्टानं फटकारलं, तर त्या बातमीत पूर्ण तथ्य आहे का हे सुद्धा आधी पाहावं लागेल आपल्याला. कारण अशा फटकारलं, तंबी दिली, इशारा दिला, आता यांचे काय खरं नाही, यांचे 12 वाजणार, या शब्दांचे बुडबुडे फुलवून लोकांना किती दिवस झुलवत ठेवायचं.
आणि किती दिवस झुलवत ठेवणार आपण, असा प्रश्न मला पडलाय. कारण आरंभशूर असल्यावर काही प्रकरण आम्ही जोरदार लावून धरलं होतं. अगदी ॲडव्होकेट निलेश ओझांसोबत 2 विषय प्रामुख्यानं केले होते. त्यात अनंत करमुसेंचा जितुद्दीन आव्हाडा विरोधातला लढा आणि दुसरं म्हणजे आदित्य ठाकरेंचं दिशा सालियन प्रकरण. अहो, सरळ सरळ पुरावे उपलब्ध असताना, म्हणजे आदित्य ठाकरेंचं मोबाईल टॉवर लोकेशन घटनास्थळीच दाखवत असताना त्यांना आजवर अटक तर दूर, साधं डिटेन्शनलाही बोलावलं गेलेलं नाही. मग हा जो काही कोर्टबाजीचा ड्रामा सुरू आहे तो खराखुरा आहे की फर्जी आहे? फर्जीवाडा आहे नवाब मलिकांच्या भाषेत. हा खटला उभा राहत असताना ठाकरेंच्या वकिलांकडून एक इंटरव्हेन्शन हस्तक्षेप याचिका दाखल केली गेली होती की ही जनहित याचिका मूलतः वैयक्तिक राग लोभातून दाखल केलेली आहे. याचिकाकर्ते राशिद खान पठाण हा निलेश राणेंचा माणूस आहे. जे चाललंय ते भाजप पुरस्कृत असल्यानं राजकीय सूड उगवण्यासाठी चाललंय वगैरे वगैरे. आता परवा नेमकं काय झालंय की काही लोक जसं काय आदित्य ठाकरेंना अटक होणार अशा आविर्भावात नाचू लागलेत. तर या इंटरव्हेन्शनवर एक सुनवाई झाली. आश्चर्य वाटलं ना. आजवर बोर्डावरच न आलेली केस, त्याची सुनवाई. होय मित्र, न्यायालयाचा मान सन्मान आणि आदर राखूनच मी बोलतोय की जज बदलला की परिस्थिती बदलते. मी 3,000 कोटी कुठे गेलेत याबद्दल काहीच बोलत नाही, पण ते गेलेत एवढं मात्र खरं. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठानं या सुनावणीत इंटरव्हेन्शनचा ठाकरेंना किंवा त्यांच्या वकिलांना नेमका कोणत्या बेसिसवर कायदेशीर आधार आहे याबद्दल विचारणा करताना म्हटलंय की या केसच्या मूळ मुख्य आरोपीला आदित्य ठाकरेंना याचिकेत अशा पद्धतीनं इंटरव्हेन्शन दाखल करण्याचा काय अधिकार आहे का? लॉच्या भाषेत बोलायचं तर काय स्कोप आहे? यावर ठाकरेंच्या वकिलांना उत्तर दिलंय की फारच लिमिटेड स्कोप आहे. प्रांजळपणे कबूल केले. न्यायालयानं ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं त्यानंतर की या एक आरोपी म्हणून आदित्य ठाकरे यांना या जनहित याचिकेत हस्तक्षेप करण्याचा किंवा आक्षेप नोंदवण्याचा कोणताही अधिकार नाहीये. मुख्य न्यायाधीशांनी आदित्य ठाकरे यांच्या वकिलांना सुदीप पासबोला यांना निर्देश दिले की याचिकाकर्त्यांनी सादर केलेल्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करून पुढील सुनावणीसाठी तयारीनिशी उपस्थित राहा. म्हणजे पुढची सुनावणी 5 फेब्रुवारीला आहे. प्रगती इतकीच आहे की न्यायालय आदित्य ठाकरेंना या खटल्यात मुख्य आरोपी मानतंय. त्यांना या खटल्याच्या कामकाजात हस्तक्षेप किंवा त्यावर आक्षेप घेता येणार नाही. त्यासाठी न्यायालयानं यापूर्वी दिलेले निर्णय आणि उच्च न्यायालयाच्या कायद्यांचा सखोल अभ्यास करून यायला सांगतंय. हेच फार लाखमोलाचं वाटतंय या क्षणी मला. पण ज्या पद्धतीनं खटला पुढे सरकतोय त्याचा वेग पाहता आदित्य ठाकरेंना दोषी ठरवून सजा वगैरे देणं हे फारच लांबचं वाटतंय मला. मित्र, ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे या केसमध्ये पहिल्याच फटक्यात अडकताना दिसत होते, म्हणजे त्यांचं मोबाईल टॉवर लोकेशन दिशाच्या घराजवळचं दाखवणं, जबाबात आपण 8 जूनला आपले आजोबा पाटणकर यांचं निधन झालेलं असल्यानं डोंबिवलीला गेलो होतो असं सांगणं, पण प्रत्यक्षात आजोबांचं निधन आदित्यजींच्या 8 जूनला नाही तर 14 जूनला होणं, मीरा रोडच्या अस्तित्वात नसणाऱ्या वकिलाकडून प्रतिज्ञापत्र बनवून ते कोर्टात सादर करणं, याच प्रकरणात ठाकरेंना फसवणुकीच्या चार्जेसखाली अटक करता आली असती. पण वडील मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांचे, त्यामुळं राजकीय दबाव वापरला गेला. बिहार पोलीस आले होते तपासासाठी, CBIचं पथक आलं होतं. त्यांना मुंबई पोलिसांनी न केलेलं सहकार्य, त्यांना कोविड प्रोटोकॉलच्या नावाखाली एका हॉटेलातच अडकवून ठेवणं हे कितपत योग्य होतं? या सगळ्या गोष्टी कधी कुणी विचारात घेणार आहे की नाही? त्या काळात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं यांच्याच गृहमंत्र्यांनी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीनं, जे आजही पोलीस सेवेत आहेत, पोलीस दलात आहेत आणि सध्याच्या गृहमंत्रालयाच्या मेहरबानीनं जगत आहेत, जबाबदारीने बोलतोय, दिशा सालियनच्या खुनाचे पुरावे या सगळ्या मंडळींनी, अगदी पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट देखील बदललेला आहे. सुशांत सिंगच्या खुनाच्या वेळेसही सारेच विधिनिषेध धुडकावून नियम धाब्यावर बसवून रात्रीच्या अंधारात त्याचं पोस्टमॉर्टेम केलं गेलं का? आणि घाईघाईत त्याचा सो कॉल्ड मित्र संदीप सिंग यानं त्याचा उरकलेला अंत्यसंस्कार, हे सगळे डॉट्स आहेत, डॉट्स. ते जोडत गेल्यानंतर या खुनांचा छडा सहज लागू शकत होता, पण त्या दिशेनं हा तपास झालाच नाही, कोणी केलाच नाही. रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, संदीप सिंग आणि करण जोहरसह अनेक बॉलिवूडी नशेडी गंजेडी या प्रकरणात अलगद सापडले असते. पण आता न्यायालय कितीही बडगा उगारू द्या, तंबी देऊ द्या, इशारे देऊ द्या, कुणाचंही काहीही वाकडं होणार नाही असंच सर्वसामान्य जनतेला वाटतंय.
कारण जस्टिस डिलेड म्हणजे जस्टिस डिनायड असं म्हटलं जातं. पण इथं न्याय मिळेल अशा शक्यता धुसर आहेत सध्या तरी. आजी माजी सत्ताधाऱ्यांपासून ते न्यायपालिकेतल्या काही भ्रष्ट लोकांपर्यंत अनेकांचे हितसंबंध यात गुंतलेले आहेत. त्यामुळे हकनाक गेलेल्या दिशा सालियनला न्याय मिळेल या आशेवर कुणीही राहू नये. सुशांतचं प्रकरण तर जशी सत्ता बदलते, सत्ताधारी बदलतात, तसं वेगवेगळं वळण घेत जात आहे. त्यालाही न्याय मिळणं कठीण आहे, कारण असंख्य पुरावे नष्ट करून टाकलेले आहेत. जे पुरावे शिल्लक आहेत, कुणाकडे तरी आहेत, ते विश्वासार्ह अथॉरिटीच्या हातात दिले तरच त्यावर काहीतरी कार्यवाही होईल असं ज्यांना वाटतंय, ते हे पुरावे काही बाहेर काढणार नाहीत, जगजाहीर करणारच नाहीत. त्यांनी सारं काही बुडाखाली दाबून ठेवलेलं आहे. त्यामुळे 3,000 कोटी ही मोठी रक्कम असते, एवढंच लक्षात ठेवा. त्याच्या पुढे काय होणार नाही. ह्या आकड्यामुळे सगळे दबून जातात. आदित्य ठाकरे हे आज ना उद्या निर्दोषच सुटणार याची व्यवस्थित तजवीज करून घेतलेली आहे. कारण युवराजांच्या समोर त्यांचं अख्खं आयुष्य पडलंय, राजकीय करिअर उभं आहे. ती गरिबाची पोर हकनाक गेली, त्याचं काय एवढं मनाला लावून घेत आहे. दुनिया आहे, चलताय असं म्हणायचं आणि पुढे चालायचं. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.